दाखवण्यासाठी आपल्या नेत्यांनी काही हार द्या जेणेकरून उपलब्ध होईल. अन्नदाता संघर्ष यात्रा सुरू आहे आणि आपल्यासोबत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत. सर मला सांगा तुम्ही काय नेमक्या मागण्या आहेत? छत्रपती शिवाजी महाराज तथा शिवशाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्राला बदनाम करण्याचा आणि इतिहासाच्या सोबत अक्षम्य स्वरूपाचा एक खिलवाड करण्याचा आणि विकृती करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाच्या सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून केला जात आहे. त्याचा तीव्र निषेध करत असताना खबरदार आमच्या महापुरुषांचा बदनामी आपण कराल तर हा एक सज्जन या पदयात्रेच्या निमित्ताने देत आहोत. तर दुसरीकडे शेतकरी हवाल दिलाय, शेतमालाला भाव नाही, बी बियाणं खत कीटकनाशकाच्या किमती वाढत आहेत आणि त्या संदर्भात देखील आम्ही सरकारला इशारा देण्याच्या अनुषंगाने रस्त्यावर उतरलोय आणि कर्जमाफी आपल्याला झालेली दिसत नाही. अक्षम्य स्वरूपाचं दुर्लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आहे आणि त्या विरोधात हा एल्गार आहे. देशामध्ये आज 5 राज्यांचे निकाल येणार आहेत. काय काँग्रेसची परिस्थिती असणार? निकाल आल्यावर याच्यावर बोलणं उचित ठरेल. मात्र 5 राज्यात कोणी जिंकलं कोणी हरलं तर शेतकऱ्याच्या प्रश्नाचं काय, आमच्या महापुरुषांच्या जाज्वल्य इतिहासाचं काय, हा प्रश्न ऐरणीवर घेऊन आम्ही निघालो. निश्चितच तर ही पदयात्रा जी आहे ती निघालेली आहे. मानेगाव ते जळगाव जामोद अशी ही पदयात्रा असणार आहे आणि तिथे जाऊन निवेदन जे आहे ते दिले जाणार आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आज मानेगाव ते जळगाव जामोद अशी ही अन्नदाता पदयात्रा जी आहे ती निघालेली आपण या ठिकाणी बघू शकता. मोठ्या संख्येने जे आहेत कार्यकर्ते पदाधिकारी जमलेले आहेत. या पुलावर जे आहेत आसपासच्या परिसरातील कार्यकर्ते जे आहेत ते सर्व या ठिकाणी जमलेले आहेत. शेतकरी जमलेले आहेत. त्यांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आजचं जे आंदोलन आहे ते होऊ घातलेलं आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी जिल्ह्याचे नेते आहेत संदीप दादा शेळके. दादा काय सांगाल, आज या ठिकाणी जे आहे देशातल्या 5 राज्यांच्या निकाल पण येत आहेत समोर आणि असं असताना आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही संघर्ष यात्रा निघते, काय नेमकं निकाल येत आहेत हे खरं आहे, परंतु कायम संघर्ष करणं हा काँग्रेसचा स्थायी भाव राहिलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्यासाठी, त्यानंतरही सत्तेत असताना सुद्धा 55-60 वर्ष सत्तेत असताना सुद्धा कायम सामान्य जनतेच्या समस्या घेऊन काँग्रेस उभी राहिलेली आहे. त्याच्यामुळे आज जरी देशामध्ये आम्ही सत्तेत नसलो तरी कायम जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, महिलांसाठी, आदिवासी बांधवांसाठी संघर्ष करत राहणं हे काँग्रेसचं धोरण राहिलेलं आहे आणि त्याचीच परिस्थिती आज आपल्याला या ठिकाणी दिसून येते. कुठल्या कुठल्या मागण्या या संदर्भात समोर येत आहेत, काय सांगाल? आज शेतमालाला योग्य भाव नाही. आपणही पाहिलं की शेतकऱ्यांच्या घरातला शेतमाल बाजारात गेला आणि 15 दिवसामध्ये सोयाबीनचे आणि कापसाचे दर या ठिकाणी वाढले. त्याच्यामुळे कायम शेतकऱ्यांची फसवणूक या ठिकाणी होते. सोयाबीनला 8,000 रुपये, कापसाला 12,000 रुपये, तुरीला 10,000 रुपये आणि हरभऱ्याला प्रति क्विंटल 8,000 रुपये भाव मिळाला पाहिजे, ही मागणी आहे. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे, कुठल्याही अटी व निकष न ठेवता 7/12 कोरा झाला पाहिजे, ही एक महत्वाची मागणी आहे. शेती साहित्य घेत असताना त्याला जीएसटी आकारला जातो, तर शेती साहित्य जीएसटी करमुक्त झालं पाहिजे. आदिवासी बांधव जे आहेत तर त्यांना स्थानिक पुरावे ग्राह्य धरून जातीचे दाखले मिळाले पाहिजेत. महिलांच्या अनेक समस्यावर या ठिकाणी आम्ही बोलतो आहे. सोबतच डिझेल, पेट्रोल, गॅसची जी दरवाढ आहे आणि टंचाई आहे तर ही थांबली पाहिजे. आज नांगरणीचे दिवस सुरू आहे, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पोकलँड जेसीबी सुरू आहे, परंतु अशा वेळेस जर पेट्रोल पंपावर, डिझेल पंपावर पेट्रोल डिझेल घ्यायचं असलं तर ट्रॅक्टर घेऊन जावं लागतं, ती मशिनरी घेऊन जावं लागते, कॅनी घेऊन जाता त्या ठिकाणी येत नाही. त्याच्यामुळे अशा फालतू आणि जाचकाठी इथल्या प्रशासनानं, शासनानं लावून ठेवलेल्या आहेत, त्या रद्द झाल्या पाहिजे. ट्रेड डीलमुळं सरकारचं, जसं अमेरिकन सरकारसोबत जी ट्रेड डील झाली, मला वाटतं इप्स्टीन फाईलच्या दबावामुळे ती झालेली आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांचं, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होणार आहे. ती ट्रेड डील तात्काळ रद्द झाली पाहिजे, अशी सुद्धा एक महत्वाची मागणी आहे. अशा विविध मागण्याच्यासाठी आपण आदरणीय प्रदेशाध्यक्ष बंटीदादा यांच्या नेतृत्वामध्ये ही अन्नदाता संघर्ष पदयात्रा या ठिकाणी काढतो आहे. एक प्रश्न असा आहे की 5 राज्यांमध्ये हो घातलेले जे आता जे निकाल येऊन राहिलेले आहेत समोर, ते कुठेतरी काँग्रेसचे जी कामगिरी आहे ती त्या ठिकाणी कमी दिसते. काय वाटते, देशभरामध्ये काँग्रेसचा हा जो सूर आहे किंवा काँग्रेसची जी ताकद आहे ती कमी होताना दिसते, काय सांगताय?
आम्ही प्रत्येक वेळेस कार्यकर्ते म्हणून प्रत्येक ठिकाणी बोलतो, काँग्रेस ही विचारधारा आहे, पक्षापेक्षाही ती विचारधारा आहे आणि काँग्रेसचा विचार संपला नाही, त्याला कोणी संपवू शकत नाही. प्रत्येकाचे अडचणीचे दिवस त्या ठिकाणी येत असतात. अनेक लोक म्हणतात की तुम्ही संपलेले आहात, पण आजही 101 खासदार आमचे संसदेमध्ये त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतायत. स्थानिक निवडणुकांमध्ये असेल, विधानसभेमध्ये असेल, कमी अधिक यश मिळालं असेल, परंतु येणाऱ्या काळामध्ये अधिक ताकदीनं, अधिक मजबूतीनं काँग्रेस या ठिकाणी पुढे गेलेली दिसेल. आपण पाहिलं अनेक वेळा काँग्रेसला या ठिकाणी मागच्या काही वर्षामध्ये पराभव त्या ठिकाणी दिसलेला आहे, परंतु आम्ही जमिनी लेवलचा संघर्ष सोडलेला नाही. त्यामुळं निकाल आजचे काय येतील याच्यापेक्षाही कायम काँग्रेस संघर्ष करत राहील, सर्वसामान्यांसाठी लढत राहील आणि हेच आमचं धोरण आणि नीती आहे. निश्चितच तर संपूर्ण देशभरात आज जे 5 राज्यांचं जे निकाल येणार आहे ते तर येत राहतीलच, परंतु आम्ही या ठिकाणी संघर्ष करत राहणार आणि आजची जी अन्नदाता संघर्ष यात्रा आहे ती या ठिकाणून निघणार आहे आणि ते जळगाव जामोद या ठिकाणी पोहोचणार आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.